सर्व महामानवांना वंदन करतो आणि आज इथे ही संधी उपलब्ध करून दिली त्यासाठी मी विचार मंचावर उपस्थित सर्व सन्मान्यांचं आभार मानतो सुरुवातीला. आणि आता मूळ मुद्द्यात हात घालूया. जास्त काही फॉर्मल मला हे जसं माझा उल्लेख केला आहे सगळ्यांनी की मे बी मी तुम्हाला फॅमिलीवर वाटू शकेल ते शेवटी ठरवा. मला पुस्तक दिलं गेलं मै जिंदा हो. तुम्ही सगळी जिंदा असल्याचं लक्षण मला दिसलं आल्यावर, कारण तुम्ही 5 तास माझ्यासाठी वेट करताय. म्हणजे काहीतरी आपल्याला मिळेल आणि काहीतरी समजेल आणि काहीतरी उमजेल आणि त्यातून आपलं तुम्ही लाईफ त्या पद्धतीने पुढे न्याल यासाठी मे बी तुम्ही सगळेजण प्रयत्नशील आहात. आता सर मला सांगा, ही सगळी हिंदीचे किती आहेत मला सांगा. अच्छा, मी मराठी बोलायला चालतंय ना? कारण माझी हिंदी फटकी आहे, झोपडपट्टीवाली हिंदी. वो तेरे को मेरे को आएगा फिर. त्यामुळे मी काही ते हिंदीत बोलणार नाही. आय कॅन टॉक इन इंग्लिश ऑर इन मराठी. आणि हिंदीमध्ये किती प्रयत्न केला तर प्रोनाउन्सिएशन फाटकच येणार. इंग्लिश में बोलना चाहिए. somebody wants me to talk in English. Okay, sometimes I will, sometimes in Marathi. हा, bilingual. चला, जास्तच काहीतरी माझा असा खोचक शब्द आला मराठीतला तो दे कॅन समवन कॅन आस्क मी इन इंग्लिश, नॉट एन इश्यू. तर आता रोजगाराच्या संधी म्हणजे आय डोंट नो की यांनी हे असं त्याचं ते नॉमेनक्लेचर का केलेलं आहे. मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, ओके. आणि या 2 गोष्टींवर मला बोलायला लागलं, पण मी आणखी इकडे तिकडे पण तुम्हाला भरकटवेल. कारण लाईफ इज यु नो कुठल्या एका रेषेत चालणार नाही. म्हणजे मी कॉमर्सचा आहे, ओके, आणि आता सहाय्यक ऐकतोय. काय संबंध आहे का त्या कॉमर्सचा कुठं? सर आहे का? डेबिट व्हॉट कम्स इन अँड क्रेडिट व्हॉट गोज आउट, एवढीच लाईन आठवती मला त्यावेळची. बाकी तर 52% ग्रॅज्युएट झालोय मी. म्हणजे वेन आय एंटर्ड इन टू मगरपट्टा सिटी 2011 ची गोष्ट आहे. वाय आय एम टेलिंग यू ऑल दिस, म्हणजे मला तुम्हाला या गोष्टी का सांगायला, कारण तुम्ही माझ्या पुढची पिढी आहे ना. यू आर आवर सक्सेसर्स, अंडरस्टँड. आणि मग आता तुम्हीही त्या फ्लो मध्ये असणार. कोणी इंजवडीत जाईल सीव्ही घेऊन, कोणी खराडीत जाईल, कोणी मगरपट्टा सिटीत, कोण येवले चाची टपरे टाकेल, आहे का नाही? किंवा कोण शौर्यवाडा हॉटेल टाकेल, आहे का नाही? मग अशा पद्धतीने काहीतरी लाईफ मध्ये सेटल होण्यासाठी तुम्ही लोक कराल. आय एंटर्ड इन टू मगरपट्टा सिटी हॅव्हिंग दॅट ग्रॅज्युएशन मार्क लिस्ट विथ मी. डिग्री सर्टिफिकेट पण नव्हतं काय माझ्याकडे त्यावेळेस. मी काढलं नव्हतं. आय डिडंट गो फॉर दॅट सेरेमनी. ते काळा कोट बीट घालून त्या डोक्यावर उडवायचं ते काही टोप्या बिप्यात असल्याला गेलो नव्हतो मी. ते नंतर मला गरज पडली जेव्हा माझं सिलेक्शन झाल्यावर, तेव्हा मी मागवलं होतं. ओके, तर मी ते मगरपट्टा सिटीमध्ये एका कंपनीमध्ये गेलो आणि आय प्रोड्युस्ड ऑल दी डॉक्युमेंट्स इन फ्रंट ऑफ देम. आय गिव्हन दॅट इंटरव्ह्यू आणि इन बिटवीन दे वर सेइंग की वी आर नॉट गोना हायर यू. मी म्हटलं काय म्हणजे काय प्रॉब्लेम काय म्हणत. आता माझ्याशी ते एवढं फ्लुएंटली बोललेही नव्हते किंवा मला त्यांनी तेवढं चाचपणी केली नव्हती. कागद 52% होता. तुमचा किती 19 तुम्ही डिस्टिंक्शन आणि हे तेन 95, 98, 99 पर्सेंटाईल मध्ये तर 102% मार्क आहेत पोरांना. तर तो कागद घेऊन जेव्हा मी तिथं गेलो आणि देवर लाईक की नो वी कांट हायर यू. आय आस्क देम की असं का, म्हणजे का मला रिजेक्ट करताय. सी वी आर डीलिंग विथ US बेस्ड कंपनीज अँड we are working with them, we handle their projects and we are thinking that you are not able to talk in English. अरे म्हणलं आपण इंग्लिश मध्ये बोललोच नाही अजून. आणि रिजेक्टेड मी. वाडिया कॉलेजचं 52% सर्टिफिकेट अँड दे थ्रोन मी आउट. ठीक आहे, मी आलो तिथून हात बोलवून. माझे मित्र वगैरे मस्त नोकरीला लागले तिथं. त्यावेळेस त्यांना 25-22 हजार पगार, म्हणजे दॅट वॉज ह्यूज. 2010-11 ची गोष्ट आहे. म्हणजे आता 1.5-2 लाख रुपये तोळा झाले सोनं. हा, मग तेव्हा तुम्हाला रोजची उदाहरणं दिले किती गुदगुले होतात ना. हा, अजून तर मी तुमच्या उदाहरणांमध्ये आलेलोच नाही. आय एम व्हेरी अपडेटेड. ओके, ऑल द टाइम आय गिव्ह माय OS सिस्टीम अपडेशन. माझी ऑपरेटिंग सिस्टीम जी आहे त्याला मी अपडेशनचं कमांड देत राहतो. अँड दॅट्स वाय आय एम अपडेटेड. आय वॉन्ट यू टू बी व्हेरी अपडेटेड. अंडरस्टँड. जेव्हा तुम्ही तुमच्या इन फ्युचर एखाद्या नोकरीसाठी किंवा एखाद्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये किंवा एखादा धंदा पाणी करण्यासाठी स्वतःला पुढे झोकून द्याल. त्याने रिजेक्ट केलं आणि रिजेक्ट केल्यानंतर मला जी माझी लाईफ घडली,
आय थँक्स टू हिम की दॅट ही और दे हॅव रिजेक्टेड मी. आणि त्यानंतर जेव्हा मला माझा मित्र म्हणाला, म्हणजे जो मित्र आणि मी, पासिंग सर्टिफिकेट जेव्हा आमच्या ते मार्कशीट जेव्हा आमच्या हातामध्ये होतं, वी वर सिटिंग इन अ गार्डन. नाव इज हडपसर पोलीस स्टेशन का पोलीस. ओके, इवन इज सेटल्ड. You might have heard in me in my some interviews or somewhere. तर तो मित्र आणि मी पास झालेल्या दिवशी, म्हणजे पास झालो होतो हीच मेहरबानी होती. युवाला हे सगळेजण मास्टर्सला आहेत ना आता, तर तुम्ही तर म्हणजे ते ग्रॅज्युएशन कम्प्लीट करून पुढे आलेलं आहे. हॅट्स ऑफ टू यू. कारण आता एज्युकेशनचं महत्व पण पर्क्युलेट झालेलं आहे त्या दर्जाने ना, बिकॉज मी माझ्या खानदानातला पहिला ग्रॅज्युएट आहे. माझी सगळी भावंड 9वी 10वी 12वी 2 मिलिटरीत आहेत, ती तिकडे त्या जम्मू काश्मीरला आहेत चुलत भाऊ माझे. माझ्या खानदानातला पहिला ग्रॅज्युएट आहे मी. आणि हे तुम्हाला सांगायचंय का, बिकॉज यू आर इन दॅट क्रिमी लेअर ऑफ यु नो टाइम झोन, की जिथं या एज्युकेशनला खूप जास्त महत्व प्राप्त करून दिलं गेलंय किंवा समजलंय, उमगलंय. आणि आपल्याला आता सोशल मीडियाच्या माध्यमातून कळतंय, आपल्याला एडिटिंग आली नाही तर आपलं रील काय कुत्र विचारणार नाही, आहे की नाही. त्याच्यामुळे तुम्ही एडिट्स वर जाताय, याच्यावर जाताय, ग्रोकवर जाताय, जेमिनायवर जाताय. कोण ChatGPT सांगताय माझा असलाच फोटो तयार कर, माझा असलाच कर, माझे डोळे मोठे कर, माझे काय म्हणतात होठ चांगले कर, माझे कान चांगले आमिर खान सारखे दिसू दे, असं सगळं सुरू आहे. दॅट्स वाय यू ऑल आर अपडेटेड ना, बिकॉज ऑफ दॅट डिव्हाइस विच यू हॅव इन युअर हँड. आता आम्ही दोघं त्या गार्डन मध्ये बसलो होतो. ह्या दिवसांमधलं ते फेमस गार्डन आहे. आता तुमचे दिवस चालू आहेत ना, आज कुठला दिवस आहे रे बघा, प्रॉमिस डे. 1-2 तरी आहेत ज्यांना कोंडपाट आहेत 7 दिवस, हे टेडी, हे मेरा बेडी, हे असं सगळं सुरू आहे. आणि आज काहीतरी प्रॉमिस डे पण आहे म्हणताय तुम्ही. मी काही तर प्रॉमिस करायला आलेलो, तुम्हाला तुमच्या जिंदगीला प्रॉमिस करायचं. म्हणजे जर तुम्ही त्या लक्ष्मण रेषेच्या पार झाला लाईफ मध्ये, तर लाईफ इज टू ब्युटिफुल. 1-2 वर्षापूर्वी ट्रेंड होता व्हॉट्सअपवर, लाईफ इज टू ब्युटिफुल, पण हे असं असलं पाहिजे. लाईफ इज टू ब्युटिफुल, पण ते तसं असलं पाहिजे. अंडरस्टँड. तर लाईफ इज लिटरली व्हेरी ब्युटिफुल वेन आय एम टेलिंग यू, बिकॉज मी त्या लाईफला ऑब्झर्व केलंय, त्याचा अनुभव घेतलेला आहे. अंडरस्टँड. तर आपण एका सर्टन स्टेजमध्ये ती गोष्ट पार पाडली तर इट इज लिटरली ब्युटिफुल. सो मी अँड माय फ्रेंड वॉज सिटिंग इन दॅट गार्डन. त्या गार्डनचं नाव तुमच्या सगळ्यांना माहिती आहे. दॅट वॉज एम्प्रेस गार्डन. वाडिया कॉलेजवर आमच्या घरी जाताना ते लागतंय ऑन रोड. एम्प्रेस गार्डनला आम्ही दोघं बसलो. आता लाईफ मध्ये काय करायचं, 52% सर्टिफिकेट हातात. अगदी माझा मित्र तरी क्लास बीस केलेला होता रे, तर त्याला थोडेफार टक्केवारी जास्त होती. टक्के खेळ चालायचा. नंतर आम्हाला कळलं त्याचा काहीच उपयोग नाही. कळालं का, तुम्ही 10वीला सगळेजण असाल बरोबर आहे. तुम्हाला एक तो चॅप्टर होता का, जॉमेट्री का कुठल्या ह्याच्यामध्ये, आय डोंट नो, मला ते आठवत पण नाही. साइन कॉस टॅन थिटा फिटा काय कशात होते, आय डोंट नो. ते ट्रिग्नो, एवढा अवघड शब्द मला माहित पण नव्हता. ट्रिग्नोमेट्री, आता काय कोणाच मराठीत काय बोलतात बघा त्याला. भूमिती. तो धडा आय गेस आम्हाला 17वा होता. तो धडा सुरू झाला म्हणजे प्रमेयामधलं एकच प्रमेय पाठ होतं ना, ते कर्ण वर्ग बरोबर ह्या बाजूचा वर्ग. याच्यावर आमची जिंदगी घडलेली आहे. अंडरस्टँड दिस. मी तुम्हाला रिअल लाईफ सांगतोय, व्हॉट इज रिअल लाईफ, आणि तुम्ही कशाच्या मागे धावताय. अंडरस्टँड दिस. तो धडा जेव्हा सुरुवात व्हायची ना, तो 17 का 18 पानांचा धडा होता. ती 17-18 पानं मी अशी उलटायचो, त्याला बघायचो पण नाही. एवढी भीती वाटायची ना. काही असली चिन्ह भिन्न 3.14 हे कोणी सांगितलं, हे नंतर मला कळलं सगळं. 22/7 आहे की नाही, हे सगळं मला नंतर समजलं वेन आय हॅव स्टडीड इट फॉर माय बुकापेट. अंडरस्टँड, नॉट फॉर दॅट पेपर. त्या पेपरसाठी जेव्हा हे सगळा कार्यक्रम चालला होता, तेव्हा ती अक्कल चालायची नाही. जेव्हा मला समजलं की आपण जर काही केलं नाही तर मग आपल्याला या समाजामध्ये तसंच तडफडत मिडल क्लास स्ट्रेटामध्ये मारावं लागेल. नॉट इन टर्म्स ऑफ मनी बायचा मिडल क्लास, ते तर मग कोणी पण अचानक बाउन्स करतोय. आय एम जस्ट टेलिंग यू अबाउट रिस्पेक्ट, डिग्निटी, गरिमा ज्या पदांना नाही. अजून करा की एका लग्नाच्या समारंभामध्ये हिंजवडीतला माझा एक मित्र, ज्याला 50 लाख रुपये पॅकेज आहे वार्षिक, म्हणजे किती झालं महिन्याला पगार, 1248, 4,20,000 अजून करा. आहेत अशी पण पोर आमची. आणि त्याच लग्नामध्ये मी पण उपस्थित आहे.
माझं पॅकेज काय गव्हर्नमेंटचं असेल 12-15 लाख असेल, 1-1.5 लाख रुपये पगार आहे मला. आता इन टर्म्स ऑफ मनी वो तो मतलब मनी भाई का बॉस हो गया हुआ 4.2 पर मंथ. आई एम तो लाईक 1.2 और 1.5 समथिंग. त्या लग्नामध्ये स्टेजवर कोणाला बोलवलं जाईल? कोणाला बोलवलं जाईल? मला. शालश्रीफळ सत्कार हे असलं कोणाचं केलं जाईल? माझा. मग वेन आय से की मिडल क्लास, तर मिडल क्लास नॉट इन टर्म्स ऑफ मनी. काल मार्क्सचा मिडल क्लास नाही. आपण वी आर इन इंडिया, अंडरस्टँड दॅट. वी आर नॉट इन लाईक US और समवेअर एल्स की तिथं तुमचा राष्ट्रपती पण सेम ट्रॅकवर आहे आणि तुमचा एक कामगार पण सेम ट्रॅकवर आहे, असं आपल्या इथं नाहीये. वी हॅव गिव्हन सो मच ऑथॉरिटी आणि ती लेवलची ती गरिमा आपण या सगळ्या गोष्टींना दिलेली आहे. आणि त्या पद्धतीने स्वतःचं जीवन जर तुम्हाला घडवायचं असेल तर त्या लेवलला स्वतःला नेऊन ठेवणं गरजेचं आहे. याची खूप माध्यम आहेत आणि खूप असे रस्ते आहेत की ज्याच्यातून तुम्ही या सगळ्या गोष्टी स्वतःच्या लाईफमध्ये इन्कल्केट करू शकता. अंडरस्टँड. मग आता त्या सीन नंतर लाईफमध्ये आम्ही करायचं काय? बिकॉज तुम्हाला मला करिअर पर्यंत नेऊन न्यायचंय आणि तुम्हाला काही स्कीम्स पण सांगायच्यात आहे ना. मी ते 5 मिनिटात उरकेल. मेन थिंग इज दिस, व्हॉट इज लाईफ, हाऊ यू आर लिव्हिंग अँड हाऊ यू हॅव टू लिव्ह. बिकॉज आम्हाला ठेस लागलेली आहे. पुन्हा तुमचे पायाचे अंगठे रक्तबंबाळ होण्यासाठी आम्ही वाट का बघायची? आम्ही तुम्हाला सांगू शकतो ना. देन आय स्टार्टेड प्रिपेअरिंग फॉर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स. तोच माझा मित्र मला म्हणाले, भाई तू कितने दिन ऐसे प्रायव्हेट में काम कर, बिकॉज आय लिव्ड माय लाईफ वर्किंग थ्रू आउट माय लाईफ. अंडरस्टँड. वयाच्या 13व्या वर्षापासून मी काम करतोय. सगळं एज्युकेशन काम करत पूर्ण केलेले. आता इथं किती कमवा आणि शिकामधले आय डोंट नो, पण ते घरनं मनी बँक, पिगी बँक, हे मम्मीने दिया, पप्पाने दिया आणि मग त्याच्यावरती तुम्ही आय डोंट नो तुमची ती लाईफ असणार आहे. बट सेल्फ डिपेंडन्सी जेव्हा असते ना तेव्हा त्याचा ग्लोच लय वेगळा असतो. तो ग्लो काही विको टर्मरिक लावून येत नाही. कळालं का? असं लगेच ते आलिया भट लावणार आणि तिच्यासारखे तुम्ही गोर असले काही भानगड नाही. हे आमचा जो और आहे, आमची जी गरिमा आहे ते आम्ही स्वतः झिजलेलोय आणि आम्ही स्वतः त्याच्यासाठी झगडलेलोय. त्याच्यामुळं ती गोष्ट आमच्या आचरणात, बोलण्यात, उठण्यात, चालण्यात, बोलण्यात आणि अशी लोक आम्हाला बोलवतात त्याच्यामध्ये ते आलेले आहे. सो अंडरस्टँड दिस. मी ती सुरुवात केली आणि आय वॉज लाईक प्रिपेअरिंग फॉर द सिव्हिल दिस कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स फॉर होल 1 year. एका वर्षाच्या अभ्यासाअंती आय क्रॅक्ड दिस कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स 5 times. 2012 ऑगस्ट मंथ मध्ये आय जॉईंड सोशल वेलफेअर डिपार्टमेंट इटसेल्फ ॲज अ सिनियर क्लर्क. आता जेव्हा झोपडपट्टीत किंवा एखाद्या गरीबाच्या घरामध्ये एखाद्या अपत्याला नोकरी लागते तेव्हा दे गेट सेटल्ड. आणि मग आता काय सरकारी नोकरी जन्माची भाकरी आहे का नाही? असं तुम्ही ऐकलं असेल आपल्या मागच्या पिढ्यांकडून. काय बाबा ते आता इव्हन नाव डेज सी अशा रील्स व्हायरल होतात नाही का? एकदम काका टक्कल विक्कल पडलेला आणि एकदम चांगली सुंदर मुलगी तिचा तो नवरा झालेला दाखवतात आणि मग खाली लिहितात सरकारी नोकर. वाय हे समाजाचं रिफ्लेक्शन आहे. इट्स अ रिफ्लेक्शन ऑफ सोसायटी, नथिंग एल्स. बिकॉज एव्हरी पॅरेंट वॉन्ट जावई कोण? सरकारी नोकर. आणि एव्हरी फॅमिली वॉन्ट सुनबाई ती मेडिकल वाली. काय त्याला म्हणतात? फार्मसी, नर्सिंग. इट्स हॅपनिंग. म्हणजे हे बघा, मी तुम्हाला रिअल लाईफ उदाहरण का देतोय? मला फिलॉसॉफिकल एखादं मॅकेवलीचं उदाहरण पण देता येईल तुम्हाला, आहे की नाही? मला तुम्हाला एखादा कार्ल मार्क्सचं पण उदाहरण देता येईल. गांधीजी असं बोललं पण म्हणता येईल आणि आंबेडकरांनी असे उद्गार काढले होते हे पण म्हणता येईल. बट आय डोंट वॉन्ट पुट यू ऑल इन दॅट. रिअल लाईफ बघा काय चाललेले आणि याच्यावर डिपेंड. जर तुम्ही तुमची लाईफ घडवू शकला तर इट वुड वर्थ. अंडरस्टँड इट. बिकॉज मला आता सांगा, तुमच्या हातातला ऍपल 17 हिरावून घेऊन 17, 18 18चं यायच्या आधी बुकिंग झालं. कळालं का? तर तो तुमचा 17 हिरावून घेऊन नोकियाचं 1100 हातात दिलं वापरताल का? तुम्हाला माहित पण नसेल मे बी 1100. सो वेन आय क्रॅक्ड सो मेनी एक्झाम्स, तर 2012 ला इन ऑगस्ट आय जॉईंड ॲज अ this clerical post in social welfare. Then I have given
32 एक्झाम्स इन 1 year. दॅट वॉज 2012. एका वर्षात रविवार किती असतात? अच्छा, तुम्ही हिंदीवाले, तुम्हाला काय करायचंय गणिताचं आणि बुद्धिमत्तेचं? 52 आहे की नाही? 365 days डिवायडेड बाय 7. एक दिवस एक्स्ट्रा मिळणार, त्याच्यात तुम्हाला 52 रविवार मिळणार. 52 रविवार पैकी 32 रविवार एक्झाम्स दिल्या होत्या मी. याची परिणती अशी झाली, 2013 इन जून आय बिकेम पोलीस सब इन्स्पेक्टर. इन जुलै I became sales tax inspector. Nowadays, goods and service tax inspector. Then I got selected in December 2013 for Food Corporation of India as assistant. And then I have decided to join as a police sub inspector. I was standing in that police commissioner office Pune. आता तुम्हाला लोकेशन सांगायचं तर मॉल सांगावं लागेल. SGS मॉल, न्यूक्लियस मॉलच्या बाजूला. तर आपलं पोलीस कमिशनर ऑफिस पुण्याचं तिथे. And there I was standing having that paper in my hand, which was containing you have to bring track pants, shoes, t-shirts and everything. आणि तुम्हाला that day was 7th February. This month was there in 2014. 7th February was the day. And they were asking us to join Police Training Academy Nashik early in the morning 8 AM on 14th February. तेव्हा किती गुदगुले झाले. 14 फेब्रुवारीला आम्हाला पोलीस ट्रेनिंग अकॅडमी जॉईन करायची होती. And I was having that appointment letter with me. I called my mom. मम्मी, ते कपाटातले थोडे पैसे घेऊन ये कॅम्पात, मला ते शूज वगैरे घ्यायचे. बिकॉज कॅम्पात चांगल्या क्वालिटीचे शूज मिळाले, लोकल कोण असेल तर माहित असं. सो आय कॉल्ड हर. ती निघाली आणि 5 मिनिटं झाले. शी क्रॉस दॅट लुलानगर चौक अँड आय गॉट 1 कॉल. लोंढे साहेब पेढे वाटा. आय वॉज लाईक, आता 6 महिने झाले पेढे चालले, म्हणलं आता मी ट्रेनिंगला चाललो, आले पार्टी करूया. तो ही वॉज लाईक नो 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 नो, चेक आउट दॅट MPSC ची वेबसाईट. म्हणलं यार, ऑलरेडी आय हॅव डन एव्हरीथिंग नाव, माझ्या हातात तर जॉईनिंग लेटर आय एम गोईंग. नाही म्हणले तरी चेक करा, तुम्हाला समजे ना आम्ही काय बोलतोय. तो तेव्हाचा आय वॉज हॅव्हिंग दॅट LG का फोन, बटनावाला, टक 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 टक, जास्त आवाज येईल त्याचा फोन भारी. अशी कंडिशन, ते चायनीज फोन बी न्यायचे त्यावेळी. तो इव्हन आय वॉज हॅव्हिंग दॅट LG का फोन बिकॉज आय वॉज वर्किंग. आणि थोडेफार पैसे यायला लागले होते. तो चला बाबा, जसा समाज तसा आपण पण इव्हॉल्व व्हा. तर तो LGचा फोन आय वॉज की ते मी पकडून बाहेर डाउनलोड, बिकॉज तो 1 GB चा जमाना. आता अनलिमिटेड आहे तुमचा कार्यक्रम, आहे की नाही. डोळे फार तुमच्या त्या डोळ्याच्या खोबणीतनं बाहेर येईपर्यंत तुम्हाला नेट फुकट दिले, आहे की नाही. ते सकाळी उठले उघडत, अरे डोळे बाहेर येत, मोबाईल खिशात. आणि मॅक्सिमम लोकांना खिशात नाही, इथं असतो कानाखाली. म्हणजे मोबाईल पाठ उठल्यावर कानाखाली आपल्याला नंतर कळतं कधी, जेव्हा इथं मुंगे आलेले असतात, बधीर झालेलं असतं. इट्स रियालिटी. We are giving you live examples. I am not professor. I am officer. Understand? So, तो PDF जेव्हा ती डाउनलोड झाली, 32 जणांच्या यादीमध्ये मी 7 नंबरला समाज कल्याण अधिकारी म्हणून सिलेक्ट झालो. Why I am telling you all this? मला ग्लोरीफाय करायचंय का? नाही. ऑलरेडी आय एम ग्लोरीफाईड. अंडरस्टँड? मला तुमच्याकडून स्पेशल अटेन्शन हवंय का? नाही. इफ आय कॅन डू, देन यू विल ऑल्सो बी एबल टू डू इट. मी जर असा झोपडपट्टी जन्म घेऊन लांब पर्यंत एज्युकेशनचा गंध नसलेल्या परिवारात जर अशा पद्धतीने मी उमलू शकतो, तर तुम्ही तर गटारात जन्माला नाही आलेला, कुठेतरी सुसंस्कृत ठिकाणी जन्माला आलेला असतो. गाव आणि झोपडपट्टी याच्यात जमीन आसमानचा फरक असतो. गावाला कल्चर असतं, गावाला समज असते, गावाला गावगाडा असतो. शहरामध्ये आपल्या सामाजिक स्ट्रक्चरवर असलेला जो डाग आहे, आणि त्याला म्हणतात झोपडपट्टी. पोटाची खळगी भरण्यासाठी माणसं आलेली असतात तिथं. आणि तिथं जर तुमची ही मागची पिढी जन्माला येऊन जर अशा पद्धतीने जीवन आपलं फुलवू शकते, तर तुम्ही देखील त्या पद्धतीने स्वतःचं जीवन फुलवू शकाल. समजून घ्या. आज तुमच्या आजूबाजूला असलेली जी उदाहरणं आहेत, मी काय आणि आमचे बसलेले हे सन्मान्य काय, सगळे त्याच पद्धतीने झगडतच आणि स्वतःच्या जीवनाशी फाईट करतच इथपर्यंत आले. समजलं? मग तो अभ्यास असो, एखादी नोकरी करणे असो, एखादा बिझनेस उभा करणे असो, जे काही असेल, तर त्याच्यामध्ये तुम्हाला स्वतःचा स्व ओळखता आला पाहिजे. तो जर नाही ओळखता आला, तुम्ही कोणी आता दीप भव हे वाक्य ऐकले किंवा हे सुभाषित ऐकले? हात वर करा. 2 जणांनी ऐकले, 3 जणांनी, 4, 5, 6. सी, इट्स नॉट ऑल अबाउट रिलिजन, परंतु ते वाक्याचा अर्थ समजून घ्या. स्वयं प्रकाशित व्हा,
यु नो यू हॅव टू इग्नाइट ऑन युअर ओन. कोणीतरी बाहेरनं येऊन तो तुमचा लायटर पेटवेल आणि मग त्या ठिणगीने तुम्ही काहीतरी एकदम ज्वलंत बॉम्ब व्हाल आणि फुटाल. असं कधी होत नसतं. समजलं? अंडरस्टँड? तुम्ही इथं बसला, मी म्हणलं ना तुम्ही ते सरांनी मला मै जिंदा हू, तुम्ही आल्याने मला जिंदा असल्याची प्रचिती दिली. बिकॉज यू ऑल आर हिअर वेटिंग फॉर समवन. अंडरस्टँड? आम्ही तेव्हा मुरदाड होतो म्हणून आम्हाला जीवनात घडण्यासाठी लेट झालं. आणि आम्हाला जेव्हा जाग आली तेव्हा आम्ही ग्रॅज्युएट होऊन पुढे सरकलो होतो. आणि मात्र जेव्हा आयुष्यामध्ये जाग येईल तेव्हा आपण आपल्या जीवनामध्ये त्या दिवसापर्यंत केलेल्या सगळ्या चुका सुधारण्याची कुवत तुमच्यामध्ये पाहिजे. आज आम्ही पाहतो 12th एनसीईआरटीचं पुस्तक जर आपण सरपलटी मारलं सगळं आणि शेवटचे 10-12 पेजेस चालले तर यू वोंट बिलीव्ह त्याच्यामध्ये IAS IPS कसं व्हायचं हे लिहिलेलं आहे. की एवढे अपडेशन एवढे अपग्रेडेशन झालेले आहेत. जेव्हा आम्ही कॉलेजला होतो, मी आय वॉज इन सेकंड इयर, आणि आमचे आताही तिथं ते सगळे शिक्षक म्हणजे आता त्यातले काही म्हणजे मॅडम आमच्या प्राचार्य झालेत वाडियाच्या, रणधीर मॅडम, तेव्हा आम्हाला त्या शिक्षिका होत्या. आणि आता बैसाने सर आहेत तिथं. सो बैसाने सर ही वॉज आस्किंग अस टू डू स्टडी. अरे आपल्याला फ्युचर नाहीये, तुम्ही CA करत नाहीये, CS करत नाहीये, कुठल्या क्लासला जात नाहीये, मग तुमचं कसं होणार? एक स्टुडंट आमच्या मधला STI होण्यासाठी प्रयत्न करायचा. नाव आय नो दॅट व्हॉट इज STI, यू नो, सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर. पण त्यावेळी माझीच वाक्य आहेत माझ्या सरांना की सर तो STI होणार म्हणजे काय ST ड्रायव्हर होणार आहे का? अवेअरनेस नाही, सांगायला कोणी नाही, समजवायला कोणी नाही, काय करायचं माहिती नाही. मी वाडिया कॉलेजला का गेलो याचं उत्तर जर आता मी तुम्हाला दिलं, युल गो मॅड. आमच्या वस्तीमध्ये रामा नावाचा मुलगा आमच्यापेक्षा पुढचा, म्हणजे जसा मी तुम्हाला आता तसा तो वाडिया कॉलेजला जायचा. त्याच्या अंगावर ते NCCचा ड्रेस असायचा. दर शुक्रवारी का शनिवारी ती लोकांना आम्हाला ते भारी वाटायचं यार, अंगावर वर्दी. आता माहितीच नव्हती ती पोलिसाची काय NCCची. आम्ही आपलं क्रिकेट खेळताना त्याला बघायचो. आणि वेन ही वॉज वॉकिंग थ्रू, तो त्या आमच्या वस्तीतनं त्या बस स्टॉपवर जाऊन कॉलेजला जायचा. आम्हालाही वाटायचं वाडिया कॉलेजला गेलं पाहिजे, कारण सांगाय कोण नाही तुला डॉक्टर बनायचं काही इंजिनियर. हे असली भानगड कुठे लाईफ मध्ये नथिंग. ही भानगड अजिबात नाही, कारण आई बाबा आम्हाला अन्न मिळवून देण्यामध्ये बिझी. ती बिचारे आम्हाला काय सांगणार, दोघं अशिक्षित. आमचा बाप अण्णा भाऊ साठेंसारखं एक दिवस शाळेत गेलेले, म्हणून मला दाखला मिळाला आणि म्हणून माझा जातीचा दाखला निघला आणि म्हणून मी आज अधिकारी. आर यू अंडरस्टँडिंग द डिफरन्स? माझे कित्येक भाऊबंद त्या वस्तीतले काहीतरी गुन्ह्यांमध्ये अडकून बिचारे त्या जेलमध्ये आहेत. त्याच वस्तीतलं पोरग सहाय्यक आहेत तर त्याच वस्तीतली पोरं येरवडा जेलमध्ये. फरक काय? समजून घ्या. आपल्यामध्ये असलेले जे सुप्त गुण आहेत ते तुम्ही त्या लेवलला जाऊन वापरले पाहिजे. हा रामा जेव्हा चालत चालत त्या ITत जायचा तेव्हा मी 10वीला जेव्हा पास झालो, 11वीला तुमचं ती कॅप प्रोसेस असते ना, सेंट्रलाइज ऍडमिशन प्रक्रिया, त्याच्यात मी पहिलंच नाव लिहिलं वाडिया कॉलेज. आणि ते नेस वाडिया कॉलेज ऑफ कॉमर्स आहे हे काय मी आधी वाचलं नव्हतं. माझं ऍडमिशन झाल्यावरती मला समजलं आता मी कॉमर्स मध्ये ऍडमिशन घेतो आणि आता मला 5 वर्ष रॅगा मारायच्यात. यू वोंट बिलीव्ह. ते आम्हाला अकाउंटिंग नावाचा एक, काय मला तर त्यातलं एकच आठवते, म्हणजे तुम्ही विश्वास पण नाही ठेवणार मी पास कसं झालो. ते सम सॉल्व करायचे असतात, सम सॉल्व, आणि फायनल ते टॅली झाल्यानंतर तुम्हाला फुल मार्क्स असतात. पण त्यांनी एक मेहरबानी केलेली आहे त्याच्यात, तुम्ही इंट्रो जरी व्यवस्थित केल्या तरी तुम्हाला ते 100 मार्क्स देतात. मी त्या जीवावर पास झालेलो. आपला सम बाप जन्मात टॅली झालेला नाही, एकही सम नेव्हर टॅली. अंडरस्टँड दिस. तुम्ही आता ज्याच्यासाठी जीव ओतताय हे इन फ्युचर तुम्हाला किती उपयोगाचं आहे आणि तुमच्यामध्ये या एज्युकेशन सोबत काय काय असलं पाहिजे. स्किल्स नसतील तर तुम्हाला हा समाज विचारणार नाही. एनी काइंड ऑफ स्किल्स. एखाद्याला चांगले ग्राफिक डिझायनिंग येत असेल, आज मार्केट बूम करते. एखाद्याचा हात वाकडा तिकडा होऊन व्हिडिओ काढत असेल, मग हिंदी काय इतिहास भूगोल करण्यात मजा नाही. अंडरस्टँड दिस. जर तुला सेन्स आहे की मी बाटली आडवी करून मागे एखाद्याला ज्याला फोटो काढायचे त्याला उभं करून त्या बाटलीवर पाय दिलेला फोटो काढू शकतो तर यू आर बेस्ट फोटोग्राफर.
नो नीड ऑफ पेपर. अंडरस्टँड दिस. जोडधंदा म्हणून कुठेतरी जाऊन 3 महिन्याचा कोर्स करायचा आणि भारीमध्ये अर्निंग सुरू करायची. यू विल बी इन द स्ट्रेटा. असे कितीतरी लोक आहेत. जावेद हबीब नाव ऐकले का? जावेद हबीब, लाल रंगाची केस कापायची दुकानं. अरे त्याची लाईफ स्टोरी वाचा. म्हणजे कसं काय माणूस नुसतं यांची केस कतरून एवढं भारी होऊ शकतो. आज तुम्ही कुठेही जाऊन कुठल्याही कोपऱ्यात दर 3 ते 4 किलोमीटरवर जावेद हबीबचं तुम्हाला ते आउटलेट सापडणार. हे कसं काय घडलं? आता येवले चहाचं उदाहरण मी मागाशी दिलं. कोंडवेत बापदेव घाट तुम्ही आता त्या सायकल रेस मध्ये बघितलं असं ना, घाट इज व्हेरी ब्युटिफुल, घाट इज व्हेरी ब्युटिफुल चाललेलं ते आहे ना पुणे टूर मध्ये. त्या घाटावरनं जाताना सगळी तुम्हाला एकदम ड्रोनची शूटिंग. त्या घाटाच्या पलीकडे आस्करवाडी नावाचं गाव आहे आणि त्या आस्करवाडी मधली ती येवले फॅमिली. इव्हन ती आस्करवाडी मिसळ जे तुम्ही बघा ना कशी ब्रँडिंग चालू आहे, कशा पद्धतीने या गोष्टी तुमच्या पुढे येतात. मी तुम्हाला हे असलं काहीतरी ही योजना आहे, ती योजना आहे, अशी स्कीम आहे, हे जा ह्या वेबसाईटवर जा हे सांगत बसणार नाही. तुम्हाला ते मिळणार इफ यू गिव्ह प्रॉपर प्रॉम्प्ट टू चॅट जीपीटी, टू ग्रोक, टू जेमिनाय. इट इज व्हेरी इझी. नावडेज तर गुगलने स्वतःच पहिलंच AI दिलेलं आहे. इफ यू सर्च एनिथिंग गुगल विल शो रिझल्ट्स ऑफ AI, गुगल AI. अंडरस्टँड? सो हे मी तुम्हाला शेवटच्या 2-3-5 मिनिटात सांगेल व्हॉट टू डू विथ दॅट. अंडरस्टँड? अशी लोक ज्या सगळं जाऊ द्या, त्या 250 रुपयाला थाळी बोकडे कापतोय ते कोण? भाग्यश्री. ते बघा ते ब्रँडिंग करतो त्याला. नाव दिस गाय इज द ब्रँड अँबॅसिडर ऑफ दॅट भाग्यश्री हॉटेल. अंडरस्टँड दिस? बिकॉज इट्स ऑल अबाउट शेअरिंग ऑफ नॉलेज. म्हणून मी हे तुम्हाला उदाहरण देण्यासाठी, उद्या तुम्हाला काय करायचंय, कशाची नाळ धरून पुढे जायचंय हे समजून घ्या. म्हणजे आता आपल्याला अॅनिमेशन मध्ये करिअर आहे का? फाइंड आउट इट. आपल्याला एडिटिंग मध्ये करिअर आहे का? फाइंड दॅट. आपल्याला फोटोग्राफी मध्ये आहे का? आपल्याला स्पेस सायन्स मध्ये आहे का? चेक करा. मुलांनी असे डोंगरावरचे स्पॉट शोधले, तुम्ही विश्वास नाही ठेवणार सर. कोल्हापुरात पॅराग्लायडिंग सुरू झाले. इमॅजिन कैसे किया? कुठेतरी पाहिलं त्यांनी आणि आज त्याच्या पॅराग्लायडिंगची बुकिंग ओव्हरफ्लो आहे. मग कुठला बिझनेस करा तुम्हाला? कुठं नेऊ मी उद्योजकतेत? कुठं? अंडरस्टँड दिस. स्वतःवर विश्वास असेल तर. अदरवाईज मी आता तुम्हाला इथं उभं राहिल्या 3200 कोर्सेसची यादी देतो. कोण कोण करणार? नॅशनल स्किल डेव्हलपमेंट नावाची एक आपली यंत्रणा आहे, NSDC. and that is biggest corporation of this रोजगार आणि उद्योजकता. 30 to 100 कोर्सेस अलाइन आहेत त्यांचे. त्याच्यामधले 1600+ कोर्सेस फुकट आहेत. यू जस्ट नीड टू गो ऑन NSDC वेबसाइट अँड गेट एनरोल्ड युअर सेल्फ. हु आर डुईंग? नो वन. मोकळं पडलंय सर ते. काल मी कलेक्टर ऑफिसला काही मीटिंग घेतल्या, त्याच्यामध्ये ट्रान्सजेंडरच्या विषयामध्ये हा विषय निघला होता. सो देवर सेइंग की PM दक्ष नावाची योजना सुरू झाली आहे आणि त्याच्यामध्ये XYZ एवढे कोर्सेस सर्वांसाठी उपलब्ध आहेत. बट नो वन इज डुईंग. एव्हरीवन इज लाईक नाही आपण चाललंय ते चाललंय योग्य आणि आम्हाला हा फ्लो जिथं घेऊन जाईल तो फ्लो आम्हाला योग्य ठिकाणी नेऊन सोडेल. असं काही होत नसतं. समजलं? तुम्हाला स्वतःला शोधावं लागेल. आपल्यामध्ये नेमकं पोटेन्शियल काय आहे हे तुम्हाला सर्च करावं लागेल. त्या सर्चचा रिझल्ट तुमच्या पुढे आल्यानंतर तुम्हाला समजून येईल की आपण कशासाठी जन्माला आलो. बिईंग अन असिस्टंट कमिशनर मी ज्या पद्धतीने काम करतोय त्या टप्प्यावर येण्यासाठी मी मागच्या कित्येक पायऱ्या चढलो असेल, पण मी लाईफ मध्ये एक काम केलं. ज्या पायरीवर चढलो त्या पायरीवर सेटल झालो नाही. त्या पायरीवरून मला पुढची कोणती क्षितिज दिसतात त्याच्याकडे मी पाहिलं, अंदाज घेतला की मला तिथपर्यंत पोहोचता येईल का. मला ज्या वेळी असं वाटलं पोहोचता येतंय, मी तिकडं मार्गक्रमण सुरू केलं. आणि यातून तुम्हाला कालचा समाज कल्याण विभागाचा क्लर्क असलेला मुलगा आजचा सहाय्यक आयुक्त म्हणून तुमच्या पुढे उभा राहू शकतो. मी क्लर्क म्हणून जॉईन झालेल्या दिवसापासून 2 वर्ष मी क्लर्क होतो सर. सगळी ज्येष्ठ मंडळी तिथल्या ऑफिसमध्ये एव्हरीवन वॉज हे विशाल इकडे, हे विशाल तिकडे जा, हे विशाल असं कर, हे विशाल ही फाईल बघ. 1.5 वर्षात मी समाज कल्याण अधिकारी झालो.
आता विशाल बोलायला त्यांची बोबडी जड झाली. आणि देवर सिंग लोंढे साहेब, लोंढे साहेब, लोंढे साहेब, लोंढे साहेब. यू कॅन मेक दिस मॅजिक. एनीवन कॅन मेक. अंडरस्टँड? जर आम्ही हे करू शकलो तर तुम्हीही ते करू शकणार. नाव आय विल कम टू द सम बेसिक schemes about you people. How many all of you are belong to scheduled caste category? Raise your hand. 3 4. How many from VJNT? 3 4. Okay. SBC, Koli Koshti, some no. Then OBC. Okay. And rest all are from open category. Open category मध्ये मराठा मुलं मुली किती? मराठा, कुणबी, नंतर कुणबी मराठा. ओके. अँड रेस्ट ऑल आर प्युअरली ओपन. तर लक्षात घ्या, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र अँड गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, दे बोथ आर हॅव्हिंग सो मेनी स्कीम्स. इफ यू वॉन्ट एनी स्कीम फ्रॉम गव्हर्नमेंट ऑफ इंडिया तर तुम्हाला नॅशनल पोर्टल फॉर स्कॉलरशिप सर्व करायचं. हे तुम्ही टाकलं नॅशनल पोर्टल फॉर स्कॉलरशिप, पहिलाच सर्च हा गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा येतो. कारण नॅशनल पोर्टल फॉर स्कॉलरशिप अशा नावाची कुठलीही कंपनी गुगलला पैसे देत नाही, म्हणून पहिला सर्च काय येणार? आपलाच येणार. अंडरस्टँड? तर ते काय कुठले पुश केलेली ऍड त्या नावाची नाही, त्यामुळे तुम्हाला ते मिळून जाईल. त्याच्यावरती तुम्हाला देशांतर्गत असलेल्या विविध शिष्यवृत्ती ऍज वेल ऍज परदेशात तुम्हाला जाऊन करता येत असलेल्या वेगवेगळ्या कोर्सेस साठीच्या शिष्यवृत्तींची माहिती दिलेली आहे. त्याच्यानंतर महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या ज्या सगळ्या स्कॉलरशिप्स आहेत त्या तुम्हाला जर ग्रॅब करायच्या असतील तर यू शुड सर्च महाडीबीटी ऑन गुगल. जस्ट राईट अ वर्ड महाडीबीटी, MAHADBT ऑन गुगल. यू विल गेट फर्स्ट वेबसाईट. गो ऑन दॅट वेबसाईट, गेट एनरोल्ड आणि तुम्हाला तुमच्या कोर्सेस साठी एलिजिबिलिटी क्रायटेरियानुसार जर एखादी स्कीम लागू होत असेल तर त्याच्यामध्ये जसं तुम्हाला कोणी एमपीएससीची वेबसाईट सर्च केली का, त्याच्यामध्ये तुम्ही एलिजिबल असाल तर तुम्हाला तो फॉर्म भरता येतो. बरोबर आहे? ऑन द सेम बेसिस ही सुद्धा वेबसाईट तुम्हाला त्याच पद्धतीने हेल्प करेल आणि त्या पद्धतीने तुम्ही त्याच्यावरच्या देखील स्कॉलरशिप्स घेऊ शकता. परदेशात काही विद्यार्थ्यांना मास्टर्स किंवा PhD किंवा त्यानंतरचं एज्युकेशन पूर्ण करायचं असेल तर तुम्हाला काय वाटतं गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र किती मदत करत असेल? कॅन एनीबडी टेल मी इन टर्म्स ऑफ मनी किती करत असेल? 10 लाख, 5 लाख, 20 लाख, किती अंदाज सांगा? अरे अंदाज तर लावा. शी इज सेइंग 50 लाख. अजून कोण काय म्हणतं? यू वॉन्ट बिलीव्ह वी आर हेल्पिंग स्टुडंट्स इन टर्म्स ऑफ मनी. त्याचा कोर्स पूर्ण होईपर्यंत अराउंड 80 lakhs to 1 crore अँड दॅट इज नॉट रिफंडेबल. तुम्हाला ते रिपे नाही करायचे. जस्ट बिकॉज ऑफ हिम द ग्रेट डॉक्टर आंबेडकर यांनी 1950च्या अराउंड काही विद्यार्थी पाठवले होते असे भारतातले. अंडरस्टँड? रीड दॅट हिस्ट्री. तुम्हाला मे बी खरी हिस्ट्री माहित असती नसती, वी डोंट नो, परंतु कधीतरी आपली हिस्ट्री वाचा, पहा आणि त्यातून तुम्हाला समजेल. बिकॉज ही सेड ज्यांना आपला इतिहास माहिती नसतो ते इतिहास घडवू शकत नाही. आणि आपल्याला आपला इतिहास माहिती नसेल तर लिटरली आपण आपलं काय म्हणतात ना त्याला, फ्युचर मध्ये त्या लेवलचा इतिहास आपण घडवू शकणार नाही. किंवा नाव ऑल्सो व्हॉट यू आर लिव्हिंग इन युअर लाईफ, इट विल बी जस्ट गोना व्हॅनिश इन द हिस्ट्री. नथिंग, nowhere you will be able to seen by others. So understand this. त्या लेवलचं वर्कआउट तुम्हाला करणं गरजेचं आहे. तुम्हाला रोजगाराच्या बाबतीत जर लिटरली एखादी स्कीम ग्रॅब करायची असेल तर वी हॅव जिल्हा उद्योग मंडळ आणि जिल्हा उद्योग केंद्र and in accordance with caste categories we have various महामंडळ कॉर्पोरेशन्स. तर तिथं तुम्ही येऊन या सगळ्या स्कीमचा लाभ घेऊ शकता. स्टँडअप इंडिया सारखी एखादी स्कीम ज्याच्यामध्ये वुमन आणि SC/ST कॅन्डिडेट कॅन गेट लोन अराउंड 1 crore रुपीज आणि त्याच्यामध्ये 15% ची सबसिडी, 35% लो रेट ऑफ इंटरेस्टचं लोन, अशा पद्धतीच्या स्कीम्स सुरू आहेत. त्याचं देखील तुम्ही ती स्कीम अवेल करून आपला एखादा उद्योगधंदा सुरू करू शकता. तुम्हाला PMEGP आणि CMEGP
असे 2 शब्द जर तुम्ही गुगल केले तर तुम्हाला त्या स्कीम्सच्या बद्दल माहिती मिळेल. 50 लाख रुपयापर्यंतचे लोन तुम्हाला इझिली अवेलेबल होऊ शकतात. त्या पद्धतीचं रिप्रेझेंटेशन पाहिजे. त्या लेवलचं रिप्रेझेंटेशन नसेल तर तुमची फाईल रिजेक्ट होणार. अज्युम करा एखाद्या मुलीला बघायला उद्या एक मुलगा येणार, तिचे आई बाप त्या पोराच्या नातेवाईकांसमोर त्या पोरासमोर त्या पोरीला अशी रिप्रेझेंट करतात, बाबा बाबा बाबा, म्हणजे ती म्हणजे ही मिस इंडियाच आहे. आता तिला लाली पावडर लावतील, साडी घालते, हे करते. मी माझ्या बायकोला तर भांडी घासताना बघायला गेलो. म्हणलं बघू कशी दिसते, तर ते टिकणार लाईफ टाईम, नाहीतर ते सगळं उघडून पडणार. तसंच आपलं प्रपोजल असतं. अंडरस्टँड दिस. तुमचं प्रपोजल त्यांना लाईव्ह उदाहरणं दिलं गुदगुल्यावर. कारण आता ह्यांचं जरी नसला कार्यक्रम झाला, यांच्या मोठ्या बहिणींचा झाला, त्यांच्या बहिणींचं झालं, त्यांनी हे बघितले. ती पोहे घेऊन बिचारी लटलट कापत येते. आता आजकालच्या पोरी नसते म्हणा, असं चाललंय ट्रेंडिंगला, आहे की नाही. सो आपलं जर एखादं प्रपोजल आपण एखाद्या बँक मॅनेजर पुढे नेतोय आणि ते एकदम असं कर्मदरिद्री अवस्थेत असेल, तर त्या बँक मॅनेजरला फील येतो हे आपलं रुपये रिटर्न देणार नाही, ही विल रिजेक्ट यू. तेच प्रपोजल जर तुम्ही अशा पद्धतीने नेलं, आमचा गाळा 30x15 आकाराचा 450 स्क्वेअर फूटचा आहे, त्याला भाडं 80,000 रुपये महिना आहे. हा एरिया सेनापती बापट रोड आहे. सेनापती बापट रोडवर एवढ्या पब्लिकचे फुटफॉल आहे. आमचा उद्योग हा अशा इटालियन आयटम्स जे की आता ट्रेंडिंगला आहेत आणि आम्ही ते सेल करण्यासाठीचा कॅफेटेरिया तयार करत आहोत. या कॅफेटेरियामध्ये एवढ्या सिटिंगचं आसन क्षमता आहे. याच्यासाठी आम्हाला रॉ मटेरियल म्हणून हे बेस एवढे, ते पीठ तेवढं, हे एवढं, रिकरिंग एक्सपेन्सेस एवढे, आणि हे सगळं जाता आमचा इनपुट कॉस्ट अराउंड एवढे लाख रुपीज आहे. मंथली फुटफॉल एवढा झाल्यानंतर आम्हाला एवढ्या रकमेचा इन्कम दिसून येत आहे. त्याच्यामध्ये तुमच्या बँकेचा हप्ता एवढा फेडण्याची आमची क्षमता आहे. आणि मग तुम्ही त्याचे सगळे सप्लिमेंटरी प्रूफ्स तुमच्या प्रपोजलला जोडले, त्याला अनेक्झर 1, अनेक्झर 2, अनेक्झर 3 असं करून प्रत्येक बाबीसाठी असलेलं विश्लेषण तुमच्या प्रपोजल मध्ये असेल, त्याला एखाद्या नामांकित चार्टर्ड अकाउंटंट कडून सर्टिफाईड केलेलं असेल, तर कोणता बँक मॅनेजरला 12-15% रिटर्न नकोय. तुम्ही कधीही वरळी सिलिंक वरनं असं थोडं इकडं याच्याकडं मुंबई सबर्बन कडे जाण्याच्या प्रयत्नात तो अंडरग्राऊंड सी रूट आहे, तिथून थोडं क्रॉस होऊन पुढे या डाव्या हाताला तुम्हाला सगळ्या लॅविश बिल्डिंग मध्ये ज्या मुंबईच्या कोर ऑफ द सिटी आहेत, तिथं सगळ्या बँकांची मुख्यालय दिसते. एवढे श्रीमंत आहेत बँका. आर यू अंडरस्टँडिंग? दे वॉन्ट इंटरेस्ट and they are interested in you when you propose them your proposal in a manner की जिथं त्याला रिजेक्शन रेट 0.01%. नाहीतर ही असली शिबिर ती शेकडो ठेवतील. आई एम टेलिंग यू कोर मैटर किधर है. अगर आप लाइफ में आगे जाना चाहते हो, ये बघ हिंदी असली आपली नहीं बोलेगा मैं. इफ यू वांट टू ग्रो इन योर लाइफ, रिप्रेझेंट युअर सेल्फ इन अ मॅनर हाउ पीपल वॉन्ट्स टू सी यू. अंडरस्टँड? नवरात्र त्याच्या आदल्या दिवसाला घटस्थापना बोलतात, बरोबर आहे का? घटस्थापनेच्या दिवशी कुणी पण इथून पुढच्या लाईफ मध्ये, कारण तो स्थायिक एक व्यवसाय तुम्हाला सांगतो. स्वारगेटच्या चौकात जाऊन उभा राहायचं दिवसभर. बोरवेलला भागात एक जण ट्रकभर माती घेऊन येतो दुसऱ्याच्या रानातली. टेम्पोचं भाडं 5,000 2 दिवसाचं. डिझेल स्वतः टाकतो. 2,000 2,500 5,000 रुपये भाडं डिझेल स्वतः लागणार. तो टेम्पो ड्रायव्हर त्याला 3 टाइम जेवण घालणार. 80,000 ते 1 लाख रुपयाची माती विकून जातो आणि आपण माती खातो. सोचो. हा, आम्ही काही दिवसापूर्वी महाड भागामध्ये एका कार्यक्रमाला गेलो. तिथं मला संयोजकांनी असं रिसॉर्ट दिलं की म्हणजे जरा साहेबाला रिलॅक्स वाटलं पाहिजे. मग त्यांनी मला असं रिसॉर्ट बुक करून दिलं की तिथं आजूबाजूला एक नदी नाही, डिस्ट्रीब्युटरी होती. डिस्ट्रीब्युटरी काय असतं? डिस्ट्रीब्युटरी उपनदी.
कोण बोलला उपनदी? अभ्यास कमी आहे त्याचा. डिस्ट्रीब्युटिव्ह नदीची फुटलेली दुसरी नदी. हा, अंडरस्टँड? सो मार्क जाणार. हे बघ, मी चांगला ब्राईट स्टुडंट झालो नंतर, मला जेव्हा अक्कल आली तेव्हा. अंडरस्टँड? हे स्पर्धा परीक्षेत अपयशाचं रिझन आणि यशाचं रिझन यू आर टू द पॉइंट. तर ती छोटीशी डिस्ट्रीब्युटरी होती, त्याच्यात 12-15 मगरी होत्या. आणि आज मी टू सर, तुम्हाला जवळच इथं मगर बघायला मिळेल, इफ यू विश यू कॅन कम. आय वेंट विथ हिम. आणि सकाळी 10-11च्या टायमिंगला आय वेंट देर. आणि नशीब होतं आणि थोडं कम नशीब होतं, 12-15 काही मिळालं नाही बघाय. एक दगडावर आली होती, ती बी आम्हाला ऐकलं, आम्हाला किती टुक पाण्यात गेली लगेच. तो आय सेड की चलो गो बॅक. कार्यक्रम उरकला, मी परत गेलो. त्याला बोललो यार संध्याकाळी, म्हणलं यार मगरी बघायला मिळतील लाईव्ह, आपल्याला असं कुठे जंगल सफारीला जायला मिळणार आहे आफ्रिकेला लवकर. मग मी म्हणलं जाऊ दे, इथंच आपली हाऊस पूर्ण करू. आम्ही परत गेलो तिथं गेल्यावर जो सीन बघितला ना मित्रांनो, माझा जीव कासावीस झाला आणि असा माझा आत्मक्लेश झाला. त्या 12-15 मगरींच्या पाण्यामध्ये 2 मासेमार, कुठलीही बोट नाही, होडी नाही, कुठलीही सुरक्षा यंत्रणा नाही, काही नाही. फक्त ती ट्यूब स्वतःला गुंडाळून, त्या ट्यूबच्या मध्ये उतरून, गोड्या पाण्यातले मासे रे. इट्स नॉट ऑल अबाउट पापलेट और ते जे महाग मासे मिळतात, कोळंबी और समथिंग. काय रोहू कटला हे ते असतात 150-200 रुपये किलो आले. ते मासे पकडण्यासाठी, एक मासा पकडण्यासाठी ते त्या पाण्यात उतरून मासेमारी करत होते. आणि मी जोरात ओरडलो, कारण बिकॉज आय वॉज अवेअर की देर आर क्रोकोडाईल्स इन दिस वॉटर. आणि मी स्वतः बघितली ना सकाळी. मग मी ओरडलो, अरे इथं माणसं आहेत. तर तो हॉटेलवाला वॉज सेइंग पता नाही सर वो लोग कर लेते. मी थोडं पुढे गेलो आणि त्याला विचारलं, म्हणलं दादा अमरनाथ मगरी आहेत? तो म्हणला हा. अरे बाबा, माझं तर म्हणजे मी इकडे तिकडे बघायला लागलो, मगरी आहेत का कुठं, वर बीर आलेत का? तर तो म्हणला हा. अहो मग म्हणलं तुम्ही असं कसं काय करताय याच्यात उतरून? तो म्हणला करावं लागतंय साहेब. आपण म्हणलं तुम्हाला भीती वाटत नाही का? त्याचं जे वाक्य होतं ना, त्यांनी माझ्या पोटात कालवलं. तो म्हणला साहेब, भुकेला कुठली आली भीती, पोटाला कुठली आली भीती. व्हॉट ही सेड. 2007 साली साहेब मगरीने माझा पाय पकडला होता. डावा पाय माझा पूर्ण असा मांसाचा तुकडा तिने घेतला होता. स्टील ही वॉज देअर इन दॅट वॉटर. अंडरस्टँड वेअर यू आर. मी तुम्हाला हे उदाहरण का देतोय? असे टुमटुमीत बसलाय तुम्ही, एकदम व्यवस्थित, टापटीप कपडे, सगळ्या गोष्टी. मोबाईल चेक केले तर निम्मे आयफोन निघतील, भले 14-15 निघेल, पण निघतील, आहे ना? कारण दरवर्षी माहिती तिचा मट देतील आई बाप, लय लाडावला काय, आहे की नाही? सो मेहरबानी माना आपल्या स्वातंत्र्य सैनिकांची, मेहरबानी माना आपल्या सोशल रिफॉर्मर्सची, मेहरबानी माना त्या महामानवांची ज्यांनी आपल्याला ही संधी उपलब्ध करून दिली. नाहीतर तुम्ही आता जर इराण, कुवेत, लेबनॉन, आहे की नाही, अशा देशांमध्ये असता तर कधी आपण सगळेजण राग झालो असतो. आता गाझा स्ट्रीपवर असती तर आपली युनिव्हर्सिटी काय मजा आली असते. खतरनाक फाटकीने इकडून आलं असतं एखादं लॉन्चर, बूम. अंडरस्टँड? सो यू आर इन द बेस्ट कंट्री ऑफ द वर्ल्ड. सिविक सेन्स जरी कमी असला आपल्या माणसांकडं, तरी तुम्ही सेफेस्ट कंट्री मध्ये जन्माला आलेला आहात. ऑन द टॉप ऑफ दॅट यू आर इन दी वेस्टर्न महाराष्ट्र, जिथं तुम्ही शिकताय, सगळ्या गोष्टींची सुबत्ता आहे, पाण्याची कमी नाही, काय नाही. इथले लोकल असतील त्यांनी तर म्हणजे रोज पाय धुवून पाणी प्यावं आपल्या आई बापाचं त्यांनी इथे जन्माला घातलं, तर तुम्हाला ठूस ठूस करावं लागलं असतं. अंडरस्टँड? So it is you will never meet an officer who will talk like you. Everyone, you know, when they become officer, they will keep distance. आणि तुमच्या आणि आमच्या मध्ये आमची खुर्ची येते. But I don't bother about that खुर्ची. Understand? Because firstly and lastly, I am an Indian. Thank you. धन्यवाद. जय भीम, जय शिवराय.